नांदेवडे. राईट नाव मराठी. थँक्यू राहुल. तर मी सध्या आता ठाण्याला राहतो आणि नोकरी करतोय मुंबईत. फार्मास्युटिकल्समध्ये आहे मी. आणि नाशिक सोडून आता मी जवळजवळ 1991 पासून मी मुंबईतच आहे. त्याच्यानंतर हैदराबाद वगैरे बरेच फिरून शेवटी मी फायनली ठाण्यामध्ये आहे. आणि मला लवकरच म्हणजे आता एक अर्ध्या तासापूर्वी कळलं की शैलेश माझ्यापासून जवळजवळ 750 मीटर दूर राहतो आणि मेघला माझ्यापासून 250 मीटर दूर राहतो. म्हणजे असं एक पाऊल टाकलं तर मी मेघलाच्या घरी आणि 2 पावलं टाकली ते शैलेशच्या घरी. पण तुझ्या पावलं घराजवळ वेगवेगळी माणसं बोलतात आणि एकच मत आहे. दिस इज आता काय मराठीत बोलायचं ऋतू मराठीतच बोलतो. अरे तू कसा 28 वर्षात 2 मिनिटात संपली वाटतं. हा मी तेव्हा तुम्ही सगळेजण मी एकटाच होतो. मी एका वेगळ्या कॉलेजमध्ये शिकलो. मी सगळे 11वी 12वी RYK वगैरेला होते. मी माझ्या वडिलांच्या कॉलेजमध्ये मला कंपल्सरी होतं त्यामुळे मी पंचवटी कॉलेजला 11वी 12वी केली. त्याच्यामुळे प्रगती झाली. अरे इथे मला जरा कोणी प्रगती नावाची मुलगी असते तर उगाच तर त्याच्यानंतर मग मी 1991 पर्यंत मी B.Pharm केलं. त्याच्यानंतर मग गेटच्या एक्झाम मध्ये चांगला स्कोर होता. मग देन आय डिड M.Pharm फ्रॉम बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी. सॉरी थोडंसं ते सवय झाली आता. तर मुंबई कॉलेज ऑफ फार्मसी मधनं मी M.Pharm केलं. त्याच्यानंतर मग मी फार्मा इंडस्ट्रीमध्येच आहे. एवढंच होतं की खूप फिरलोय त्याच्यामध्ये. मुंबईत बऱ्याच कंपन्या झाल्या. मग हैदराबादला पण जाऊन आलो आणि सध्या मुंबईतच आहे. कंपनीचं नाव काय? लग्न केलं 1997. मुलं 2 मुलं आहेत. दोन्ही मुलं आहेत आणि एक 13 वर्षाचा आहे आणि सेकंड वन इज 8 इयर्स. कोणत्या कंपनीमध्ये आता? मी आता नाही रे ॲग्रोमेट फार्मास्युटिकल्स मध्ये ॲज अ सिनियर GM मार्केटिंग अँड सेल्स. आशिष सराफ नावाने केमिकल इंजिनियर झालोय पण ॲज्युअल सोडून हे सगळं काही करत नाही. त्याच्यात पहिले सराफी दुकानावर बसतो 7 वर्ष. त्याच्यानंतर हॉटेलला ग्रोसरी सप्लायचं राहायचो. त्याच्यात धप्पा खाल्ला. आता ट्रॅव्हल तर चालू केलं. माणसेमध्ये प्रवेश केला नाही रे बाबा. नमस्कार. चंद्रशेखर अरविंद गोखले. मी 89 साली नाशिक सोडलं. 89 पासून आजपर्यंत 24 वर्ष झाले पुण्यामध्येच आहे. चार्टर्ड अकाउंटन्सी करायला म्हणून ग्रॅज्युएशन नंतर पुण्यामध्ये गेलो माझ्या मामांच्या ऑफिसमध्ये. तिथं मी इंटरेस्ट हे केला. आय कुड नॉट कम्प्लीट माय सीए फॉर व्हेरियस रिझन्स. पण 12 वर्ष मामाबरोबर मी काम केलं. चार्टर्ड अकाउंटन्सी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, टॅक्सेशन, कॉर्पोरेट लॉज अँड करून 2000 साली इंडिपेंडंट प्रॅक्टिस सुरू केली. आणि 2000 सालीच मी क्रिकेट अकॅडमी ऑफ ऑस्ट्रेलियाची एक्झाम पास झालो. आय स्टूड सेकंड इन द स्टेट and suddenly out of blue I was appointed the coach for Maharashtra Rugby Trophy cricket team. एक्झामचे पेपर त्यांनी चेक केले. फ्रँक टायसन अकॅडमीचे फ्रँक टायसन स्वतः त्यांनी कोचिंग आमचे 8 दिवस शिकवलं. आणि त्याच्यानंतर परीक्षा झाली. परीक्षेमध्ये त्यांनी रात्री 11 वाजता पेपर तपासल्यानंतर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सेक्रेटरीने मला फोन करून सांगितलं की तू दुसरा आलेला आहेस आणि तुला पुढल्या 8 दिवसात मिळेल. ऐका
मध्ये जायला शाळेची सवय ए राजा सर्वांना विचार नॉनव्हेज सांगितलं नाही नॉनव्हेज आहे का? माझी इंडिपेंडंट प्रॅक्टिस सुरू झाली 2000 ते 2004 हे माझी प्रॅक्टिस प्युअरली कॉर्पोरेट टॅक्स आणि इन्कम टॅक्स त्यावर चालू राहिली. 2005 साली सडनली आय व्हेंचर इनटू सम ट्रान्झॅक्शन्स. बँकेच्या आउटसोर्सिंग ॲक्टिव्हिटी चालू झाली 2005 साली. बँकेचा फोन जेव्हा आपल्या कंट्रीमध्ये आला तो त्या दिवसापासून आजपर्यंत बँकिंग ट्रान्झॅक्शनमध्येच आहे. टॅक्सेशन, कॉर्पोरेट लॉ हे सगळं बाजूला राहिलेलं आहे. शिक्षणाचा आणि आजच्या ॲक्टिव्हिटीचा काही संबंध नाही आहे. टुडे आय एम व्हेरी प्राऊड विथ यू ऑल आणि आय एम द मॅनेजिंग डायरेक्टर चेअरमन ऑफ इंडियाज सिंगल लार्जेस्ट एंटिटी इन टर्म्स ऑफ बँकिंग सेक्टर आउटसोर्सिंग ॲक्टिव्हिटीज ॲस्टेट कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड. ज्याच्यामध्ये आम्ही 14 लोक आहोत. भारतभरमधले 14 लोक आहोत. आणि आय वॉज गिवन द अपॉर्च्युनिटी बाय वन ऑफ द बँकर की बरेच वर्षांनी होतं एकटं काय काम करतोय. सप्टेंबर 2004 साली तुम्हाला म्हटला की मला एक ऑल इंडिया एंटिटी तुझ्याकडनं करून पाहिजे आहे. असं करत त्यांनी मला नावं दिली आणि आज 14 लोकांना एकत्र करून आज आम्ही पुण्यामध्ये हेडक्वार्टर्ड आहोत आणि वी आर कव्हरिंग ऑलमोस्ट 174 लोकेशन्स इन द कंट्री आणि त्या 174 लोकेशन थ्रू वी आर कव्हरिंग 600 डिस्ट्रिक्ट्स इन द कंट्री फॉर द बँकिंग सेक्टर. सगळं चालू आहे. पुण्याची ब्रांच जी आहे ती माझी बायकोच बघते. मला एक मुलगा आहे, त्याचं वय वर्ष 12 आहे आणि आम्ही तिघंच आहोत. आता क्रिकेटचा माझा दूरदूरचा संबंध राहिला नाही. नितीन गुंजाळ हा महाराष्ट्राचा सगळ्या लिडिंग क्रिकेटर होता. त्याच्याबरोबर मी आजही आम्ही अकॅडमी रन करतो क्रिकेटची पुण्यामध्ये आणि आमच्या अकॅडमीतनं आतापर्यंत 1 टेस्ट प्लेअर आणि 8 रणजी ट्रॉफी प्लेअर. व्हेरी गुड व्हेरी गुड. 6-7 मध्ये एक वर्ष आपल्या सारडाच्या वरती आणि नंतर आपली रमाबाई जुन्नर तिकडे झाल्यावर 1 वर्ष तिथे होतो म्हणून खूप ॲप्रिहेन्शन होतं की आल्यावर कोणी ओळखेल का नाही. बट आय फेल्ट व्हेरी गुड दॅट सो मेनी पीपल who remembered me आणि माझा फोटो होता प्रूफ म्हणून. मी D.Pharm केलं 12th नंतर आणि 4 वर्ष फार्मास्युटिकल मार्केटिंगमध्ये काम केल्यानंतर 96 मध्ये मी स्वतःचं केमिकल युनिट टाकलं. कॉपर सीड केमिकल्स या नावाने कॉपर सल्फेट मॅन्युफॅक्चर करत होतो. 2005 ला मी मार्केटच्या अपडाऊन्समुळे मेटलच्या रेट्समुळे कॉपर सल्फेट बंद करून मायक्रोन्यूट्रिएंट फॉर्म्युलेशन्समध्ये एंटर केलं आणि हॉर्टिकल्चर क्रॉपला लागतं त्याचे काही रेंज ऑफ प्रॉडक्ट्स आहेत माझे आणि वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये माझे डीलर्स आणि डिस्ट्रीब्युटर आहेत. एक सेल्स टीम काम करत असते आणि काही गव्हर्नमेंट सप्लाय पण मी ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटला करत असतो. माझी वाईफ मॅन्युफॅक्चरिंग पार्ट बघते, मी मार्केटिंग सेल्स आणि बाहेरचं पार्ट बघतो. मला एक मुलगा आहे 11th मध्ये आहे तो 11th सायन्सला आणि इट वॉज व्हेरी नाईस मीटिंग ऑल ऑफ यू अँड थँक्यू संजय, थँक्यू नितीन फॉर रिमेंबरिंग मी अँड कॉलिंग मी. मी डिप्लोमा केला इलेक्ट्रॉनिक्समध्ये. काही नाही, त्याचा उपयोग काही नाही झाला. नेहमीप्रमाणे ॲज इट इज टीचर सर्कल्स आय एम रीडिंग माय फॅमिली ओन बिझनेस. साडी, कपडा, धोतर सगळं चालू त्याच्यात. गरीब बोलायच्या आधी सगळं आलं. अंडरपॅन्टचा पट्ट्यापासून सगळं चालू त्याच्यात. अँड आय एम सॅटिस्फाईड विथ माय बिझनेस. मला मुलगा धवल इज नाउ डुईंग डिप्लोमा इन कॉम्प्युटर्स आणि मुलगी वैष्णवी शी इज नाउ इन 10th. बायको अंजली शी इज हाऊसवाईफ. झालं खूप घरगुती रिवाइंड रिवाइंड मागे आधी बसला होता मी मेन पेपर लिहिला, सप्लिमेंट लिहित होतो आणि एक 10 मिनिटांनी बघितलं तर माझी सप्लिमेंट नाही. इकडे बघ तिकडे बघ खाली काय हे नाही
आणि माझ्यावर टेन्शन आलं ऍक्च्युली. मागे बघितलं तर अरे झकास पे केलीत होता, तो टेन्स नव्हता तसा काय मीच त्याचा पेपर इकडे घेतला आणि 10 मिनिटं टीचर समोर उभे आहे. माझ्या चेहऱ्यावर त्यांना वाटलं की बहुतेक हा घाबरला म्हणजे यांनीच पेपर आणलेला आहे. टीचर गेल्यानंतर मग मी घेतला आरिफकडनं आणि मला वाटतं आरिफला जास्ती मार्क मिळाले माझ्या. कोणाचा पेपर नसतात तर तो टेन्स असायचा. त्याने काय झालं माहितीये का, बाकी सगळ्यांचे सप्लिमेंट लावून सगळ्यांचे लावून टाकले. ट्रेनिंग जोशीला सांगायचं ना आरिफला, अरे ट्रेनिंग लागायला दुसरी किंमत नाही शासकीय गव्हर्नमेंट म्हणजे हे पण शासकीय म्हणतात. ते धड शासकीय पण नाही, गव्हर्नमेंट. माईक पुढे नाही. वॉटर सप्लाय म्हणून डिपार्टमेंट आहे, त्या डिपार्टमेंटला मी 93 साली लागलो. 93 सालापासून असणार आहे त्या डिपार्टमेंटला जाईल. सध्या पाणी सोडतो का त्या निमित्ताने मी जास्त करून माझा रायगड जिल्हा आणि ठाणे जिल्ह्यात माझी सर्व्हिस झाली. अनेक ग्रामीण भागामध्ये मी सर्व्हिस केली. बहुतेक ठिकाणी बऱ्याच पाणी पुरवठा योजना झाल्या. काही 3 शहरांच्या मोठ्यामुळे 3 शहरांच्या एक्झिक्यूट करून कंप्लीट केल्या. 4 शहरांमध्ये माझा नागरी सत्कार झाला. अलिबाग, कर्जत, पनवेल कंप्लीट केलाय. माईक जरा वरती. ठाण्याला बदली आहे आणि आता सध्या राहतो बदलापूर म्हणून ठिकाण आहे, तिथे राहायला आहे. माझं लग्न झालं 96 साली. मुलगा आहे 9वीला आणि मुलगी आहे 3रीला. सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची, आज आपण सगळेजण भेटतो. माझ्या मुलाला, मी माझ्या वर्गातल्या मुलांना भेटतो याचं माझ्यापेक्षा माझ्या मुलाला जास्त अप्रूव्ह होतं. जी अटॅचमेंट आपण आपल्या मित्रांबद्दल दाखवतो ती आजकालची मुलं दाखवत नाही. खरी गोष्ट आहे. आज माझ्या वर्गातली आता आम्ही 4-5 मुलं आहोत. आम्ही 10वी झाल्यानंतर सुद्धा आम्ही एकमेकांच्या संपर्कात कायम आहोत. माझी मुलं मला विचारतात तुम्ही त्यांच्याशी काय बोलतात एवढं, आणि तुम्ही त्यांच्याशी कधी फोनवर बोलत नाही तरी तुम्ही त्यांच्या म्हणजे हे कॉन्टॅक्ट मध्ये असाल. जरी आम्ही कुणाला फोन केला नाही, ज्यावेळेस आम्ही भेटतो त्यावेळेस आमचे संपर्क ज्या दिवशी आम्ही भेटलो होतो 2 वर्षापूर्वी त्या दिवसापासून दुसऱ्या क्षणाला चालू होता. हे फार महत्वाचं आहे. आजकाल बरेच जण एकमेकांना, म्हणजे माझं असं म्हणणं आहे की ते टेलिफोन आणि मोबाईल आणि फेसबुक पेक्षा पर्सनल कॉन्टॅक्ट तुम्ही वाढवा. हे मत ठीक काय मनीषची C90 चालू झाली. आम्ही खूप लांबच बोलतो. मनीष आहे समजा कॅप्टन आणि मी व्हाईस कॅप्टन. मनीष देशमुख. कोणाचं नातेवाईक, कोणाचं कॅप्टन केलं होतं. आणि त्याचे SMS, त्याचा फोन कॉल, त्याच्यामुळे इट बिकम रादर कंपल्सिव्ह थिंग दॅट ओके कम व्हॉट मे टुडे आय विल बी हिअर. लिटल बिट अबाउट मायसेल्फ. इंजिनिअरिंग केलं मी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आणि त्याच्यानंतर आय डिड MBA इन मार्केटिंग फॉलोड बाय MBA इन फायनान्स. या 2 गोष्टी केल्यानंतर सतत आय हॅव बीन इन सेल्स अँड मार्केटिंग व्हेरियस फील्ड्स. पण गेले 15 वर्ष मी मेडिकल डिव्हाइसेस मध्ये आहे. तर मेडिकल डिव्हाइसेस म्हणजे काय, क्विकली सांगायचं झालं तर एक स्टेंट ऐकलं असेल तुम्ही, कोणाला कार्डियकचा प्रॉब्लेम झाला त्यानंतर हार्ट वॉल्स असतात, त्यानंतर न्यूरो सर्जरीचे बरेच काही प्रॉडक्ट्स असतात, तसं स्पायनल सर्जरीचे काही प्रॉडक्ट्स असतात. त्याच्यामुळे ते दिसायला असं वियर्ड दिसतं की आय डिड इंजिनिअरिंग फॉलोड बाय मॅनेजमेंट, बट देन आय टूक अ कम्प्लिटली डिफरंट रूट. लास्ट 15 years आय एम इन मेडिकल डिव्हाइसेस. प्रिटी चॅलेंजिंग फील्ड ॲक्च्युली. आपल्याला कळत नाही की एखाद्याचं हॉस्पिटलायझेशन झाल्यावर कुठून सुरू होतं आणि कुठे एंड होतं ते.
थोडंसं इमोशनल फील्ड पण आहे ते. पण आपले डिसिजन्स आणि इमोशन्स ह्या दोन वेगळ्या गोष्टी ठेवून सगळं काम करावं लागतं. Having said this, I worked with various companies, like a German company, B. Braun, for about 4.5 years. Then came 6 years, world leader in cardiac as well as neurosciences called Medtronic, US. त्याच्यानंतर the last but one was another 6.5 years with Johnson & Johnson. And currently, बऱ्याचदा असं होतं की आपण त्या एखाद्या फील्डमध्ये जातो आणि त्यातले दादा होऊन जातो. तर बऱ्याचदा मी हा प्रश्न स्वतःला विचारतो की who is selling? Is it the company or that brand which is selling, or is it brand Manish Deshmukh which is selling? तर हा प्रश्न मी कितपत माझ्यातर्फे काय उत्तर आहे याचं, तर ते सत्य शोधण्यासाठी what I have done is about a year back I joined a startup company. Startup म्हणता in about a year's time we have about 55 people spread across. Currently I am a director with this company called Meril Life Sciences. We are quite a huge group. We are actually an Indian multinational. And what I look after is, as a director of this company, I look after it's about 25 odd countries. It starts from Turkey, goes down to Africa, comes to Middle East, then India of course, and then all the Far Eastern countries. Globe routing is what I do typically, crossing time zones and things like that. That is precisely what I do. म्हणून मला अगदी असं तो दिवस साजरा चालून ठेवायचा होता आणि कुठली एंगेजमेंट घ्यायची नव्हती. जस्ट मेक इट अ पॉइंट टू बी विथ यू. अँड त्यांनी सगळे कोण येणारे काय येणारे अशी इतकी उत्सुकता निर्माण केली होती की आय रिअली फेल्ट नाईस. तो जो काही वॉर्म असतो, so I still get the same warmth when I come back, looking back after 28 years. आणि संजय म्हटले मला एक गोष्ट त्याच्याबद्दल इथे सांगावीशी वाटत आहे की बेंचमेट नंबर 1. नंबर 2, आशुतोषपेक्षा क्विक कोणी गणित सोडवेल तर तो म्हणजे संजय. आणि त्यांनी ते पण प्रूव्ह केलं. त्यांनी मला काहीतरी लिहिलं होतं त्याच्या एका SMS मध्ये, मला माहिती किती लोकांना 28 इयर्स आणि त्यानंतर 0.00 असं काहीतरी हे फक्त संजयचं डोकं आहे. आणि त्यावेळेस मला असं वाटलं की हे फक्त संजयचंच डोकं आहे आणि हा फक्त धंदेवालाच करू शकतो. बरोबर, एक्झॅक्ट तो मी करू शकत नाही 0.00 वाला. लेट मी अबाउट माय फॅमिली. वाईफ, आय गॉट मॅरिड इन 97. इन्सिडेंटली माझी आणि शैलेश अपेकरची मॅरेज डेट पण सेम होती. November 1995 I got married. 95. त्याच्यानंतर I have 2 daughters, so I'm blessed with 2 daughters. One is 13 years of age and the other one is 8 years of age. Wife is also a techie. She is MTech. She does some designs and stuff like that. So that's how it is. That's what we have. आताची कर्वे. मी 10th नंतर BYT मध्ये पूर्ण BCom केलं, MMS केलं तिथे. नंतर तिथेच MMS केलं. त्याच्यानंतर परीक्षेनंतर लगेच लग्न होऊन मी ठाण्याला गेले. अजून ठाण्यालाच आहे तिथे. नंतर थोड्या दिवसांनी मी जॉब केला रिझल्ट नंतर. इट वॉज विथ अ मल्टीनॅशनल कंपनी. इट वॉज अ परफ्युमरी कंपनी. आय वर्क एज अन अकाउंटंट. मी इकडे मार्केटिंग केलेलं. त्याच्यामुळे आय वॉज हँडलिंग कोकाकोला अकाउंट. आय स्टार्टेड विथ कोकाकोला अकाउंट. So it was a very nice experience actually. पण नंतर थोडा ब्रेक घ्यायला लागला जॉब नंतर बिकॉज ऑफ फॅमिली हे. थोडी मुलं मोठी झाल्या. स्टार्टेड अ हँडीक्राफ्ट शॉप इन ठाणे. 7 वर्ष झाली मी ते शॉप करते. अँड मॅरिड टू डॉक्टर विवेक काढवे, ते डेंटिस्ट आहे.
हॅलो ऐकलं ना? So like I'm also into an administration, like आम्ही ते Dentec now दिले. It's not like a very personal clinic, but आमचे त्याचे 7 ब्रांचेस आम्ही एक्सपांड केले. Like 4 ठाण्यामध्ये आहेत, एक मुलुंड आणि पवईमध्ये. So I'm also into that administration plus माझं हे होम फ्रंट. So चांगले स्वतःला बिझी ठेवते. गुड तुम्ही काय सांगता? मी काहीच केलं नाही असं नाही म्हणणार, मी हाऊसवाईफ आहे. आता EMS चं नाव वाटतं. आणि नवरा दुबईला होता, मग त्याला परत इथे बोलून घेतलं. मला एक मुलगी आहे, MBA करते, सपना नॉलेज होती. मी नीना जोगोटा. नीना जोगोटा. आता काय केलं, BSc केलं, MLT केलं, त्याच्यानंतर घर सांभाळते. माझा मुलगा आहे आता 2nd इयर इंजिनिअरिंगला आणि मुलगी 10वी. My husband is working in Ashoka Buildcon as a DGF. आणि नीना सरना. शाळेत खूप भेटतो. नीना आता काय नाव? नीना सरना. One for Rauf and one for Ashutosh and one for Ramchandani family. He is my first client within your. अरे बोल ना प्रिय. हा. माझ्या तरी मला किती ओळखतात तिथे मला तर माहित नाही आता. तू ओळखत का? माझं नाव नितीन येवला. नितीन येवला. एवढं प्रामाणिकशी सांगितलं, पूर्ण नाव सांगायचं तरी तुमच्या लक्षात नाही आलं का? कमीत कमी फॉलो करण्या गोष्टी आम्ही नाही केल्या. बॅक बेंचर तुमच्या सोबतचे. मी शाळेत पण नेहमीच मागेच बसायचो, त्याच्यामुळे मला कोणी ओळखतही नसेल. मी शाळेत 10वी पास झाल्यानंतर शिक्षण असं काही घेतलं नाही म्हटलं तरी चालेल. इथे आता कॉलेज रोडला माझं एक छोटं ऑफिस आहे, तिथे मी एक ट्रॅव्हल एजन्सी किंवा टूर ऑपरेटर म्हणून ऑपरेट करतो. माझी फॅमिली बायको आहे, ती घरीच असते. एक मुलगी आहे मोठी, ती 8वीत असते. 2 नंबरचा मुलगा 4थीला जातो आणि लहाना 1लीला जातो. आणि हे जे काही मी केव्हाच ऐकलंय सर्व मी नाही केलं काही, हे सर्व तुम्हीच केलेलं आहे. मी फक्त त्याचं एक कारण MCM आणि स्वतःची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनी आहे. प्रॉडक्ट्स आहेत काही ठिकाणी आणि वर्किंग वेल ओके. आणि बाकीचं काय विचारू नका. ऐका डिप्लोमा इन मेकॅनिकल रऊफ मोहम्मद पटेल. डिप्लोमा इन मेकॅनिकल केलं. बोलता तर येत नाही, आयुष्यात तर मी काहीच केलेलं नाही खरं म्हणजे. आम्हाला नका सांग. इंडिपेंडन्स कोऑपरेटिव्ह बँकेची स्थापना केली. ही एक कोऑपरेटिव्ह बँक ती मोठी केली. 2000 मध्ये मुस्लिम कोऑपरेटिव्ह बँकेची स्थापना जी झाली होती, त्याच्यानंतर 38 ब्रांचेस केल्या आणि 600 कोटीचे ठेवले. हेड ऑफिस पुण्याला ठेवलं. त्याच्यानंतर एक आईस फॅक्टरी काढली सिन्नरमध्ये. आणि सगळ्यात मोठी अचिव्हमेंट जी होती तर ती केबल इंडस्ट्रीमध्ये केली. 2006 मध्ये
NCCN म्हणून एक केबल इंडस्ट्री नाशिकमध्ये चालू केली होती. नंतर मी डेन बरोबर मी ते कोलॅबोरेशन केलं. 51% त्यांना स्टेक दिला, 49% माझ्याकडे ठेवला. आणि आज डेनचं नाशिकमध्ये 80% कव्हरेज माझ्याकडे आहे. नगर संपूर्ण आहे माझ्याकडे, धुळे पण माझ्याकडे आहे. आणि आता ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये मी काम चालू आहे सध्या. त्याच्यानंतर पॉलिटेक्निकल कॉलेजचं JMCTचा मी एक चीफ ट्रस्टी म्हणून झालो. लिली व्हाईट शाळा एक 10 एकरमध्ये आता कन्स्ट्रक्शन चालू आहे त्या शाळेचं. आज 800 विद्यार्थी ते शिकतात आहेत शाळेत. NDCAचा मी सदस्य निवडून आलो 2दा. सेंट्रल रेल्वे कमिटी बोर्डवरती सुद्धा मी आहे. आणि परवाच माझा लहान भाऊ नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळावरती निवडून आलो. त्याच्यामध्ये काहीतरी असं पोकळी रेडे असं उभी तर राहा उभी. खुर्चीवर उभी राहा. प्रज्ञा पेठे. मी काहीच केलं नाहीये. एवढं सगळं ऐकलं काहीच नाही. शिक्षणही देणार आहे तुम्हाला इथे सांगितलं. मी नोकरी केली, संसार केला, एवढंच केलं. LIC मी बाकी काय केलं नाही. नाशिकमध्ये असते मी. नाही पण शाळेमध्ये होतं ना ते. शाळेमध्ये सगळं कंपल्सरी होतं. प्रत्येकच म्हणून मी आधीच सांगून टाकलं मी काहीच केलं नाहीये. नाशिकमध्ये असते आणि LICत असते. 96 मला काही प्रॉब्लेम आला माझं मिस्टर महिन्यामध्ये DGM आहेत. ते सध्या त्याची चेन्नईला बदली झाली आणि त्यामुळे सध्या माझा मुलगा बेस्टला असतो. त्यामुळे आम्ही आता 3 जण 3 ठिकाणी असे झालोय. ते चेन्नईला, तो गोव्याला आणि मी नाशिकला. असं सध्या. यांचं एकदा नाव घेऊ. यांचं नाव घे एकदा. अजित जोशी. मी बोलतो ना तुझ्याबद्दल. पहिल्या साहेबरावांचा धोत्र्याचा धंदा होता. बाईकच्या नादाला लागून डोगण्याचा धंदा सर्वात कमावलं त्या डोगण्या. अरे बुवा येते बाई तरी येतात. ओके विजय कामकाज. मलाही फार बोलता येत नाही. तू पण दमला होता का? नाही. मी विजय शुक्ल, सगळे ओळखतात. माझा बिझनेस होता पॉवर कंडिशनिंग इक्विपमेंटचा. आता मी पॉवर कंट्रोल आणि एनर्जी अनालिसिस मध्ये काम करतो. आणि DP पंप हॉलंडचं मी डीलरशिप घेतलेली नाशिक डिस्ट्रिक्टसाठी. मला एक मुलगी, एक मुलगा. मुलगी 10वीला आहे, मुलगा 6वीला आहे आणि बायको 9वीला आहे. खाया पिया कुछ नहीं, ग्लास थोड़ा बारा ना, ऐसा हिशोब व्हायचा मला तर आधी भरेल ना बाकीचे. हॅलो फ्रेंड्स, मी योगेश कौशिक नाव सांगायची गरज नाही, सगळे ओळखतात मला. दूरदर्शन नाही, आकाशवाणी केंद्रामध्ये मी काम करतो. फक्त एज्युकेशन बद्दल सांगितलं नाही मगाशी मी. आकाशवाणी आहे एवढंच परत सांगितलं. BE केलं मी कॉलेजमध्ये आणि जॉब सांभाळून केला. ट्रान्सफरेबल जॉब होता. मध्य प्रदेशमध्ये होतो मी, त्याच्यानंतर मुंबईला होतो, नंतर नाशिकला होतो. किती साली झालं ते सांगा ना. रिसेंटली सांगितलं. आणि त्याच्या आधी मी फक्त मला इकॉनॉमिक्स मध्ये फक्त इंटरेस्ट डेव्हलप झाला होता ज्यावेळेस मनमोहन सिंगनी आपल्या
ते गोल्ड वगैरे जेव्हा ठेवलं होतं त्यावेळेस त्याचा मॅटर ऑफ इंटरेस्ट म्हणून मी फक्त इकॉनॉमिक्स मध्ये पुढे थोडा अभ्यास केला. BA केलं, MA इकॉनॉमिक्स केलं, त्याच्यानंतर आता टेक्निकल ऍक्टिव्हिटीज वरून चालू रिसेंटली त्याच्यानंतर आता डिजिटल सर्व आता प्रेझेंट फॅमिली बॅकग्राऊंड थोडं सांगायचं झालं तर माझं 91 मध्ये लग्न झालं. आपल्या सगळ्या लोकांपेक्षा थोडंसं लवकर लग्न झालं. माझी मुलगी मोठी आहे, ती आता सेकंड इयर इंजिनिअरिंग तिचं झालं आणि ती माझ्यापेक्षा बरीच हुशार आहे. आणि आय एम प्राऊड की तिने 10वीला सुद्धा 93% मिळवलं. आता सेकंड इयरला पण ती 75% आहे आणि शी इज टॉपर इन कमिंग्स कॉलेज. आणि दुसरा मुलगा आहे तो 10th ला आहे. ही इज डुईंग वेल. तो माझ्यासारखाच मस्तीखोर आहे, अभ्यास थोडाफार करतो, मस्ती जास्त करतो. कधीतरी कळेल त्याला अभ्यासाचा. सगळ्यांना भेटून छान वाटलं. थँक्स.